कुठलीही नोट लावली तुम्ही, द्यायला 70,000 आणि घ्यायला 25,000. प्रत्येक गावगाव दलाल या ठिकाणी यांनी निर्माण केले. आम्ही जनसेवेसाठी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतो. ती कुठली सेवा आली? जर पैसे घेऊन त्या लाभार्थ्याचं काम होत असेल तर ही सेवा नाही. आम्हाला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले. ची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्यांनी स्वतः बनलेलं आहे, साहेब इलेक्शन आहे आणि मला काहीतरी करावं लागतं. मग जाणीवपूर्वक त्यांना प्रशासनाला बदनाम करायचं होतं, कारण त्यांच्या ज्या मागण्या होत्या. हो, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची, ऐका तुम्ही. विविध योजनेमध्ये लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान द्यावे या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 8 जानेवारी गुरुवारी दुपारी गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून मिरवणूक काढली. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे या आंदोलनादरम्यान काय म्हणाले पहा. कपडे लोक फाटले अशी परिस्थिती यांची आहे, म्हणून ते शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी येतात आणि जे पैसे दिले त्या लोकांचे कामं करून जातात, बाकी लोकांचे तसंच ठेवतात. आता हे चालणार नाही. जर येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही आमच्या घरकुलाचे पैसे असतील, आमच्या विहिरीचे पैसे असतील, आमचे मस्टर चालू करायचे राहिले असतील, आमच्या गुन्ह्याचे पैसे असतील, आमच्या गुन्ह्यांचे पैसे असतील, हे पैसे जर येणाऱ्या 15 दिवसामध्ये टाकायला सुरुवात नाही केली तर आमचं पुढचं आंदोलन या ठिकाणी समोर पंचायत समिती समोर बांबूचे टेंट टाकून रस्त्यावर चूल उभी करून आम्ही या ठिकाणी राहायला येणार आहोत. आम्ही ना उपोषण करणार आहे, ना आम्ही तुम्हाला आता दुसरं काही बोलणार नाही. कारण आम्हाला आमच्या हक्काचं घर जर मिळत नसेल तर आम्ही तुमच्या पंचायत समिती समोर बांबूचे टेंट या ठिकाणी टाकू, तिथं राहायला आम्ही या ठिकाणी निश्चित येऊ. 15 दिवसाचा तुम्हाला कालावधी आहे. 15 दिवसामध्ये तुम्ही जर सर्व सुधारणा नाही केल्या तर आपण येणाऱ्या 25 तारखेच्या नंतर पंचायत समिती समोर टेंट टाकून या ठिकाणी राहायला सर्व लाभार्थ्यांनी यायचं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करू की आपण या ठिकाणी जर यांनी सुधारणा नाही केली, 15 दिवसाचा यांना वेळ आहे. 15 दिवसात पैसे पडायला सुरुवात झाली, 15 दिवसात मस्टरचे पैसे पडले, 15 दिवसात आर्थिक जर देवाणघेवाण बंद नाही केली, 1 रुपया कुठल्या लाभार्थ्यांना पैसे द्यायचे नाही. आम्ही अशी तो उपलब्ध आहोत. लाभार्थ्यांनी सुद्धा ज्यावेळेस आपण फाईल देतो त्यावेळेस. त्यानंतर एवढ्यावरच विषय थांबला नाही. औंढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोपाल कलारे यांनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांची कॉल रेकॉर्डिंग दाखवत त्यांना प्रशासनाला बदनाम करायचं होतं म्हणून त्यांनी हे आंदोलनाचं पाऊल उचललं असल्याची प्रतिक्रिया दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हो, प्रशासनाची निश्चितच यामध्ये प्रतिमा मलिन झालेली आहे. त्यांनी 6 तारखेला एक निवेदन पंचायत समिती कार्यालयामध्ये दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी 3-4 मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यांचा विचार करून आम्ही 7 तारखेला त्यांना एक पत्र दिलं होतं की आपण या या आंदोलनापासून परावृत्त व्हावं. पण त्यांनी त्यांची दखल घेतलेली नाही. त्यांनी जाणीवपूर्वक प्रशासनाची बदनामी व्हावी व अक्षरशः त्यांनी ज्या डिमांड केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी घरकुलांचे हप्ते लवकर पडावेत. मुळामध्ये 3-4 महिन्यापासून ऑनलाईन टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे स्पर्श प्रणालीमध्ये काही अडचणी असल्यामुळे आम्ही FTO जे केले होते तेही रिटर्न आले होते आणि त्यानंतर आमचे कर्मचारी लेखा विभागातील सस्पेंड झाल्यामुळे आम्हाला DSC लावता येत नव्हती, म्हणजे FTO करता येत नव्हते. पण आणि नवीन आलेले कर्मचारी जे आहेत ते फक्त 2 दिवसासाठी येत आहेत, म्हणजे ते चार्ज त्यांच्याकडे अतिरिक्त असल्यामुळे ते काम जास्त आपल्याला होत नाही आहे. पण याची कुठलीही त्यांनी दखल घेतलेली नाही. दुसरी मागणी त्यांची होती की रोजगार जे कुशल डिमांड आम्ही केलेले आहेत ते लोकांचे वर्ग होत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारकडून तो निधी आल्याच्या नंतरच आम्हाला तो लाभार्थ्यांकडे वर्ग करता येतो. निधी अभावी आम्ही तो त्यांना देऊ शकत नाहीत. तिसरी मागणी होती की त्यांनी सहाय्यक लेखाधिकारी इथे तो कार्यालयामध्ये द्यावा. ती सुद्धा मागणी BDO पूर्ण करू शकत नाही, कारण जिल्हा परिषदेने कर्मचारी अधिकारी इथे दिल्याच्या नंतरच तो इथे रुजू होऊ शकतो. आम्ही ह्या गोष्टी त्यांना सविस्तर बोलूनही सांगितल्या, पण त्यांनी जाणीवपूर्वक राजकीय हेतूने निवडणुका जवळ असल्याच्या कारणाने त्यांनी हे त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्यांनी स्वतः बनलेलं आहे, साहेब इलेक्शन आहे आणि मला काहीतरी करावं लागतं. मग जाणीवपूर्वक त्यांना प्रशासनाला बदनाम करायचं होतं, कारण त्यांच्या ज्या मागण्या होत्या. अगोदर तुमचं बोलणं झालं होतं? हो, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची, काय म्हणताय ते पण ऐका तुम्हीच. औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना गोठ्यासाठी असेल, त्याचबरोबर घरकुल लाभार्थ्यांना असेल, या पंचायत समिती कार्यालयात कामे होत नसल्याने चक्करा माराव्या लागत असल्याने आंदोलन करावं लागत असल्याचा आंदोलनकर्ते शिवसेना तालुका प्रमुख झटे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे गटविकास अधिकारी गोपाल कलारे पाटील यांनी संबंधित झटे यांनी प्रशासनाची बदनामी केली असून
त्यांच्यावर कारवाई देखील करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. स्पष्ट लक्षात येईल की शेवटी इलेक्शन समोर आहे, आम्हाला काहीतरी करावं लागेल, दाखवावं लागेल. ह्या जाणीवपूर्वक स्टंटबाजीसाठी यांनी प्रशासनाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे यांच्यावर उद्या आम्ही एका कर्मचाऱ्याला प्राधिकृत करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी प्राधिकृत करत आहोत. आता यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांनी शेतकऱ्यांसाठी तथा संबंधित लाभार्थ्यांना होणाऱ्या अडीअडचणी या सर्व बाबी लक्षात घेता आंदोलन केलं असलं तरी निवडणुकीच्या तोंडावर ही स्टंटबाजी असल्याचं मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग ऐकवत पुरावे दाखवत गटविकास अधिकारी यांनी चक्क जणू काही स्पष्टीकरण देत भांडाफोड केला आहे. या अगोदर काही महिन्यापूर्वी याच शिवसेना तालुका प्रमुख यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. दरम्यान तेव्हासुद्धा त्यांच्यावर तहसील प्रशासनाने कारवाई केली होती. काम बंद आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर पुन्हा हे गाढवावर असं आंदोलन चर्चेत आलं आहे. यावर गटविकास अधिकारी यांनी कारवाई करणार असं सांगितलं असलं तरी जिल्हा परिषदेमधून कोणते आदेश येतात आणि आंदोलन केलेले शिवसेना तालुका प्रमुख पुढील काय भूमिका घेतात हेच पाहावं लागणार आहे. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.